नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एवढे दिवस आपण गायब होतो, त्यापाठी एकदम खास आणि चांगली गोष्ट होती. ती म्हणजे आपल्या प्रसादला आलेली मुलगी, जी की आपण कोणाला सांगितलंच नाही, एकदम टॉप सिक्रेट बनवून ठेवलेली, जी की आपण आज रिव्हील करणार. कारण की तिला आपण आणणार आहे हॉस्पिटलमधून, आणि तिला आणण्याची खुशी एवढी आहे कारण की ती मुलगी आमच्या घरात 46 इयर नंतर झालेली आहे. माझ्या मम्मीनंतर आमच्या घरात कोणच मुली नव्हता, आम्ही सगळे मुलं धडधाकट एकदम. तर आता ती आमची छोटीशी प्रिन्सेस येते, तर तिच्यासाठी काय काय तयारी केली ती पहिला बघा. हा आहे तिचा रूम, जिथे की मस्तपैकी वेलकम बेबी. त्यानंतर इथे आता फुलं टाकणार मस्तपैकी. आता हा रूम, ह्या प्रकारे हा रूम इथे डेकोरेट केलेला आहे. अजून पण बाहेर पण खूप काय काय केलं आहे, तुम्हाला दाखवतो. गाडी पण आपण सजवली आहे बघा. पहिलं इथे फुलं टाकून घेऊया, ठीक आहे. इथे फुलं बिलं आणलेले आहेत मस्तपैकी. सगळं इथे आता बिछवणार म्हणजे इथे सजवणार, हार्टबीट बनवणार, आणि बघू अजून काय काय करू शकतो. तर चला चालू करूया. बोलायला पण जमत नाही, एवढा आपल्याला आनंद होत आहे. तर चला लगेच करून लगेच जाऊया. फायनली आपला हार्ट बनवून तयार झाला आहे. आपल्याला अजिबात प्रॅक्टिस नाही हार्टबीट बनवायची, खूप मुश्किलने बनला. म्हणजे आता जेव्हा वाटलेलं सोपं, पण जेव्हा बनवायला गेलं तेव्हा खूप कंटाळा आला. कंटाळा म्हणजे घाम बिम फुटला, कारण की परफेक्ट शेप घेतच नव्हता. आता कसं करून घेतलं आहे आणि परफेक्ट शेप. तर ठीक आहे, ओके. आतासाठी तरी ओके. छोटूसाठी आणि किती पाहिजे बस झालं. तर बाई ह्या प्रकारे आपलं इथे डेकोरेशन झालेलं आहे. इथून अशी चुलू करून ती उचलून घेणार. चलायला काही येणार नाही आता. त्यानंतर इथे फुगे, नंतर इथून धनु बिनू चालणार. या फुलांवरून आपण नाही चालायचं आहे. आणि इथे वर पण फुगे लावले आहेत, तिथे पण समोर पण फुलं आहेत. इथून डुगू मला कैसा दरवाजा खोला आहे का? अरे हां, कैसा प्राईस. हा मी हार्ट काढला आहे, जो की थोडा वाटतो हार्ट काढल्यासारखा. तर ठीक आहे. इथे लिहिलं आहे मस्त वेलकम बेबी. फुलं बिलं लावले. टेन्शन तर बाई सगळं डेकोरेशन झालं. आता तुम्हाला गाडी दाखवतो आणि आपण चल आणि आता निघूया, कारण की ते वाट बघताय. तर चला लेट्स गो. इनोवा पण सजवलेली थोडी धुन बिन, पण ती आता न्यायची नाही, कॅन्सल झालं आहे. आता नेणार आपण थार आणि स्विफ्ट, जे की एकदम भारी सजवले. तर भाई इथे स्विफ्ट मस्तपैकी थोडी सजवली आहे. आणि ही बघा प्रिन्सेसची गाडी. टॅन आहे. जाऊन दे पाठी, जाऊन दे जाणार आहे, जाऊन दे. बसे ही आहे आपल्या छोटूशी प्रिन्सेसची गाडी. टॅन आहे. ह्याच्यात बसून ती आमची परी येणार आमच्या घरात. छोटू परी येणार आमची छोटी. हे बघा, इट्स अ गर्ल, बेबी गर्ल. पूर्ण कुडायला समजायला पाहिजे की आपल्या घरात झाली एकदम छोटीशी बेबी गर्ल. बघा मस्तपैकी. वा एक नंबर. तर चला लेट्स गो, जाऊया आता डायरेक्ट. काही मस्त वाटते ना गाडी. आता जायपर्यंत एकच टेन्शन, म्हणजे हे बरोबर घेऊन जायचं आहे, कारण की हलके फुलके आहेत एकदम. फुगे तर राहणार हे बेबी गर्लवालं, तर ह्याला थोडं सांभाळून न्यायला लागणार बस. बाकी काय नाही, की थोडी हवा गेली आहे, नकली माल दिला. ठीक आहे भाई, एकदम दिल गार्डन हो रहा है. अशी गाडी चालवायला पण आज वेगळा फील येतं. दाखवतो तुम्हाला आतून कशी वाटते. बघा असं वाटतंय लग्नाला चाललं कोणत्या तरी. कोणतरी आमच्या गावातले म्हणतात रोशनचं लग्न करतात का रणजितचं लग्न गपचूप. हे बघा एकदम अशी म्हटलेलीच असणार गावातून. हो अशी दुल्हनची गाडी नेल्यासारखी वाटते ना. आता कोणीतरी गावातल्यानी म्हटलं असणार. आता ह्या गाडीत मी लग्न नाही तर रणजितचं लग्न करताय. आता ह्या गाडीत मी आहे, आई आहे, आपली मम्मी आहे. पुढे मामा गेला, अमित काका गेले, आणि चैत्य गेलो स्विफ्ट घेऊन. आणि तिथे आपली बलेरो उभी आहे, जे की प्रसाद आणणार, कारण की मी हेच चालवून घेऊन येणार आहे गाडी. तर चला जाऊया. आई लोकांचा रिएक्शन एकदम डेंजर येतोय. म्हणजे गाडी बघून त्यांना तर गावात वाटतंय की कोणतं तरी लग्न आहे, जे आम्ही सांगितलं नाही. अशी नवऱ्याची गाडी आणि नेल्यासारखी वाटते. लोक सगळे बाहेर असे गेल्यानंतर फिरान बघतात की काय चाललं आम्हाला. ते एकदम भारी वाटते मस्तपैकी. एवढे तर लग्नाची गाडी पण बघत नाही जेवढी आपली ही गाडी बघते. तर चांगला आहे.
चला लेट्स गो. मुलगी ते आता लोक फिरान बघतात गाडीकडे गेलेले जो येतात तो वाकान बघता. तर भाई फायनली आपण बाबूला घेतला. आपण आलो पुढे कारण की तो व्हिडिओ शूट करत पाठी हळू येतात. तोपर्यंत आपण पुढे येऊन बघायला आलो की काय आपण डेकोरेशन केलंय ते तसंच आहे का विसरलं. पण अजूनपर्यंत तर तसंच आहे सगळं, जे की चांगली गोष्ट आहे. आता आपण पुढची अजून थोडी तयारी करणार आहे. तर चला. बाळा रडल्यानंतर किती जण बघा टाळ्या वाजवत आहेत, बाळाला एंटरटेन करतायत बघा. तर आकाशला बोलवलं होतं आपण शूट करण्यासाठी. तर एक पाय इकडचा उडून गेला बाळाचा. पाय नाही होता इथे, काय होतं बाळ होतं ना छोटं, तर ते उडून गेलं तिकडचं, फक्त हा पाय राहिला. तर आता आपण निघालो घरी जायला. बरोबर वाटेत आहोत, 5 मिनिटात आणखीन घरी पोहोचणार. तर हे बाळ रडतंय त्यामुळे सगळी जण बघा कशी करतायत. भूकू लागली पुढे येईल काय टाकतो. बाबूवर व्हिडिओ काढा. बाबू हो लांबसून झाले सोने लांबसून झाले. पुढे जाते मी काम काढू सोडू गो कुठे ठेवणार पाय कसे काढतो त्याचा फ्रेम बनणार जरा फुगे लावतं का पायाक लावूया असं हातान हाताने लाव, केमिकल नाही बिना केमिकल. आरतीच फोटो काढलेलं थोडी लाईट आरतीचा फोटो काढला. बघते काढ का बोटांना लाव, चांगल्यापैकी लाव ना. कसं आज ते का कळलं आपल्या घराकडे आपण इलंय. थंड लागते, थंड लागते. पटापट कर. बांबाड्या जास्त थपथपीत नको करू. चल कापड घे रे माझा हात लालाय. दे सरक आहे. माझ्या हाताला भिंती लाव आधी घेऊन दे, थांबा जरा ते ठसे घेऊन दे, नंतर भिंती लाव. आता म्हणजे खराब नाही. बाबू बाबू असाच ठेवा हात असा हे पुढून काढ व्हिडिओ. दिसणार ना माझ्या हात धक्का द्या आणि दरवाजा लाईट लाव. असा दाखवते का उठा काय केलं चिंकू कपड्याला लावशी पाठी येऊ नका ना. इकडे प्रसाद दादा इकडे तर भाई अजून एक धमाका. आपला भाऊ आता फायनली डॉक्टर पण झालाय. त्याची पण इथे आरती काढतायत. आरती काढतो मी ओळखतात. अरे बाबा विजय तिलक करत आहे इथे चैतन्य ठाकूर. आगे तो त्यांचे काढतात. थांब जरा. हो दे कॉंग्रॅच्युलेशन. चला. तर भाई आता आपल्या पुऱ्या गावाला आरडून सांगायचं की आपल्याकडे एक प्रिन्सेस पण आली आणि आपला भाऊ डॉक्टर पण झालाय. तर आता लावणार आहे जोरदार पेटारी इथे.
रात्री पूर्ण स्काय शॉटनी असणार, कारण की आता दिवस आहे, दिवसाचा काय फायदा नाही लावून. आता रात्री होणार, जे पण होणार रात्री होणार. रात्री तर जोरदार स्काय शॉट लावायचाच आहे, पण आता सगळ्यात पहिला पेटारे लावायचे. ए गाडीच्या लांब लाव, गाडी उडवशील भाई ना हवेत. 2 गुड न्यूज आलेले आहेत. एक एवढा पण मुलगी आलेली आणि एक डॉक्टर डॉक्टर झालाय. भाई ना गाडी उडवशील तर पुऱ्या गावात समाज त्याला काहीतरी कांड केल्याने म्हणा. हे